कराड तालुक्यात काल रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरल्यात। यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून भीतीपोटी इंधन भरण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। या संदर्भात माहिती देताना पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे यांनी सांगितलं की नमस्ते, मी साहिला नायकवडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी। काल रात्रीपासून कराड तालुक्यामध्ये पेट्रोल डिझेल याची कमतरता होणार आहे अशा प्रकारच्या अफवा पसरल्या जात आहेत। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर पंपावर गर्दी झालेली आहे। त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही पुरवठा शाखेतील पथकाद्वारे कराड तालुक्यातील पंपाची तपासणी केली असता कुठेही पेट्रोल डिझेलची कमतरता नाही। तसेच केंद्र शासनाकडून किंवा राज्य शासनाकडून पेट्रोल डिझेल याबाबत कमतरता जाणवणार आहे अशा कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन संबंधित पेट्रोल चालक किंवा डिझेल चालक यांना आलेली नाही। त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नका। पुरेशा प्रमाणात कराड तालुक्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा आहे। सर्वांनी आवश्यकतेनुसारच पेट्रोल डिझेल गाडीमध्ये भरावा, जेणेकरून पेट्रोल पंप व डिझेल पंपावर त्याची कमतरता भासणार नाही। काल रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे काही पेट्रोल पंप जे आहेत तेथील डिझेल पेट्रोल संपलेलं आहे। मात्र दुपारच्या दरम्यान सर्व पेट्रोल पंपावर जिथे संपलेलं आहे त्या ठिकाणी गाड्या येणार आहेत। दरम्यान पुरवठा शाखेच्या पथकानं कराड तालुक्यातील विविध पंपांची तपासणी केली असून कुठेही इंधनाचा तुटवडा नाही। प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका, गरजेपुरतंच इंधन भरा, जेणेकरून पंपांवर विनाकारण ताण येणार नाही। कराडमध्ये इंधन पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही। प्रगती टाइम्स न्यूजसाठी विजया माने, कराड, सातारा।